नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत कलाला जसं कळतं की अद्वैत एका बाईच्या वेशात आलेला आहे तिच्यापर्यंत, तेव्हा कला आता कुठल्या तरी बहाण्याने आतमध्ये घेऊन येते त्याला रूम मध्ये. आणि रूम मध्ये येता बरोबरच ते एकमेकांना अगदी घट्ट मिठी मारतात. अद्वैत म्हणतो, खरे मला तुला खूप काहीतरी सांगायचंय. म्हणजे हे बघ खरे, आता तो तिच्यापासून थोडा दूर होतो आणि म्हणतो, खरे मला तुला काहीतरी खूप महत्वाचं सांगायचंय. कला म्हणते, अरे मला पण तुला काहीतरी खूप महत्वाचं सांगायचंय. अद्वैत म्हणतो, नाही पण मला जे सांगायचंय ते जास्त महत्वाचं आहे. कला म्हणते, हे बरं आहे चांदेकर, तू नेहमी कसं ठरवतोस की तुझं जास्त महत्वाचं आहे किंवा माझं, तुला जे सांगायचंय मला जे सांगायचंय त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे असं तू कसं ठरवू शकतोस? जा आपण एकत्र बोलूया का? तेव्हा अद्वैत म्हणतो, हो चालेल, मला तर चालेल. ठीक आहे, 1 2 3. आता ते दोघं सोबत बोलू लागतात. तितक्यात रजनी दुसरीकडे, आता म्हणजे बाहेर, आता रजनी लगेच संगीताला विचारते, हो संगीता वहिनी, कला कुठे राहिली? बराच वेळ झाला. लगेच संगीता म्हणते, अहो हाताला साबण लावायचा म्हणून सांगून गेली. पण इतका वेळ? काजल म्हणते, हो पण ती साबण लावण्यासाठी रूम मध्ये का गेली? आणि लगेच संगीता म्हणते, बहुतेक ती संधी साधून जावई बापूंना कॉल करायला गेलेली असणार आहे. नक्कीच. काजल म्हणते, हो मला पण तेच वाटतंय. आता रोहिणीला लगेच क्लिक होतं आणि रोहिणी विचार करू लागते की अद्वैतशी तर बोलत नसेल ना. तर दुसरीकडे इकडे मध्ये अद्वैत आणि कला दोघं सोबत बोलू लागलेले असतात. आणि अद्वैत आता म्हणजे दोघं सोबत बोलतात ऍट अ टाइम, पण दोघांच्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या असतात. त्यातून अद्वैत म्हणतो की खरे मला तुला आपल्या आयुष्याबद्दल काहीतरी महत्वाचं सांगायचंय. आणि तिकडे त्याच वेळेला सेम टायमिंगला कला म्हणते की चांदेकर मला तुला आपल्या घराबद्दल काहीतरी सांगायचंय. आता हे ऐकताच अद्वैत म्हणतो, काय? कला म्हणते, हो चांदेकर, मला तुला आपल्या घराबद्दल खूप काहीतरी महत्वाचं सांगायचंय. आता कला लगेच अद्वैतच्या जवळ येते, त्याचा हात पकडत म्हणते, चांदेकर, त्या दिवशी बघ मी तुला खूप फोन करत होते. तर बाहेर उभी असलेली संगीता म्हणते, थांबा मी बघतेच. आता ती कलाच्या रूम मध्ये गेलेली असते, त्या रूमला कान देऊन ऐकत असते की आत काय चाललेलं आहे ते. ओके, सो आता संगीता अशी कान देऊन ऐकत असते आणि तिला काहीतरी वेगळाच आवाज येत असतो. ती सगळ्यांना म्हणत असते, सरोज मॅडम, कला कुणाशी तरी बोलतेच आहे आतमध्ये. आता आणखीन निरखून सरोज ऐकू लागते. ओके, आता सगळेजण असतात. आता सरोज जागची उठते आणि ती पण त्या दरवाजाजवळ जाते आणि ऐकू लागते. आणि सरोज म्हणते, काय बोलता, काय ऐकते? लगेच संगीता आता दार ठोकू लागते, कले. सरोज पण आवाज देते, कला. आता लगेच अद्वैत घाबरून जातो आणि तो दरवाजाजवळ जाऊन उभा राहतो. आता त्याची साडी ऑब्व्हियसली अर्धवटच असते. तो दरवाजाजवळ जाऊन उभा राहतो आणि म्हणतो, आता काय करायचं? आता काय करायचं? संगीता म्हणते, अगं कला, कोणाशी बोलतेयस? कले. लगेच सरोज म्हणते, कला अगं दार उघड. आता त्या दोघंही दार ठोकू लागतात. काजल म्हणते, तायडे अगं तुझं काही खरंच नाही. लगेच अद्वैत म्हणतो, खरे अगं दार. तेवढ्यात कला त्याला म्हणते की अरे शांत हो, काही बोलू नकोस. आता या दोघं दार लोटू लागतात आतल्या दिशेने. कला म्हणते, मी तुला खूप फोन करत होते चांदेकर, तू फोनच नाही उचललास. अद्वैत म्हणतो, अगं मला काही ऐकू येत नाहीये, त्या दार जोरात लोटतायत. आता संगीता सरोजला म्हणते की आपण अगदी दणक्यात दार उघडूया. आता माझं असं म्हणणं काय की अद्वैत कडी लावून घ्यायची ना, तिथे कशाला उभा राहिलाय तो? सो आता संगीता म्हणते, अगदी दणक्यात दार उघडूया. आता 1 2 3 असं त्या म्हणतात आणि सरोज आणि संगीता जोरात दार लोटू लागतात. आता कला म्हणते, चांदेकर, मला त्या दिवशी वकील आणि रोहिणी मॅडम, म्हणजे ती काही बोलेल तितक्यात त्या दोघं आत शिरतात. कला बोलतच असते की मी त्या दिवशी वकिलासोबत रोहिणी आणि त्यांना बघितलं, पण तितक्यात ही संगीता जोरात दार लोटून आतमध्ये शिरते, म्हणजे सरोज पण. आता त्या दोघं आतमध्ये येऊन जातात आणि अद्वैत डायरेक्ट त्या दरवाजाने लोटला जातो आणि थेट बेडवर जाऊन पडतो. आता अद्वैतची अशी उडालेली धांदल बघून सरोज त्याच्याकडे निरखून पाहत असते आणि संगीता मात्र त्याच्यावर हसत असते आणि तिला हसू येत असतं. आणि अद्वैत बिचारा गुन्हेगारासारखा आता सापडून गेलेला असतो त्यांच्या कैदीत, कचाट्यात. आणि आता कला सुद्धा शॉक होऊन जाते. संगीता म्हणते, जावई बापू तुम्ही असे, आणि ते पण इथे, म्हणजे इथे? लगेच सरोज म्हणते, वाटलंच मला, कलाशी लग्न ठरल्यापासून आमचे चिरंजीव सुद्धा कलाकार झालेले आहेत. आता लगेच अद्वैत कसा बसा ती साडी सांभाळत नीट उभा राहतो आणि संगीता म्हणते, कले, इतका उतावळेपणा बरा नाही. संगीता काही बोलेल तितक्यात संगीता म्हणते, सरोज मॅडम, मी सांगते तुम्हाला, आमच्या जावई बापूची यात काहीच चूक नसेल. नक्की चूक हिचीच असणार आहे. आमच्या कलेनेच बोलवून घेतलं असणार आहे त्यांना. लगेच सरोज म्हणते, छे, कला असं कधीच करणार नाही. तिला सगळ्या रीती परंपरा नीट ठाऊक आहे. हा अद्वैतच असणार आहे. लगेच संगीता म्हणते, अहो सरोज मॅडम, काय सांगताय? माझे जावई बापू एकदम गुणाचे, एकदम जावई नंबर 1. लगेच सरोज म्हणते, नाही, कला असं कधीच वागणार नाही. तिला बिचारीला माहित सुद्धा नसेल हा असं येऊन इथे धडकणार आहे ते. कला आता बिचारी तिच्या एक्सप्रेशन वरूनच सांगत असते भरपूर गोष्टी. सरोज म्हणते, आणि बघितलं का तुम्ही काय सॉंग केलंय ते? संगीता म्हणते, हो मी सांगते ना तुम्हाला, ही आमची कलाच मागे लागलेली असणार आहे. मला कळते तिची तगमग काय ते, रोज चाललेलं काय तिचं ते. आता सरोज म्हणते, अजिबात नाही, तुम्ही म्हणतायत ते चुकीचंच आहे.
अद्वैतच चुकलाय. लगेच आता संगीता म्हणते तुम्ही काही पण म्हणा, जावई बापू एकदम करेक्ट आहे, हिचंच चुकलेलं असणार आहे. आता त्या दोघी जणी तिथे भांडायला लागतात. आता लगेच त्यांना अडवत कला म्हणते आई थांब ना. आता सरोज लगेच अद्वैतकडे बघून म्हणते तू तर काही बोलूच नको, चल आता घरी पटकन. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की येतो, हो चल चल येतो मिसेस खरे. आता तो त्याच्याकडून बाईचा आवाज निघत असतो, तो म्हणतो येतो मिसेस खरे. आता असं म्हणत तो तिथून बिचारा निघू लागतो. अद्वैत म्हणतो हे घे खरे, हे तुझ्यासाठी, मी जातो. आता अद्वैत लगेच तिथून बाहेर पडतो. आणि त्याला बघून सगळे शॉक होतात. अद्वैतला बाईच्या वेशात बघून सगळे शॉक होतात, म्हणजे लिटरली सगळे. तिथे सगळे म्हणतात अरे तू या वेशात. काजल म्हणते दाजी तुम्ही इथे असं. आणि आता हे सगळं बघून रोहिणी खूप घाबरलेली असते. रोहिणी म्हणते ओ गॉड, हा इथे पोहोचलाच कसा, म्हणजे पोहोचलाच कस काय, किती लांब ठेवलं होतं मी याला. आता कलाने नक्की याला काय सांगितलं असेल. काजल म्हणते अहो दाजी तुम्ही साडी. अद्वैत म्हणतो अहो बायकांचा कार्यक्रम होता म्हणून मी असं आलो, चला येतो मी. आता कलाचा हात धरून तू जाणार असतो, तो म्हणतो म्हणजे येतो मी असं आता मगच म्हणत अद्वैत उड्या मारत तिथून पटकन पळून जातो. आणि सगळे त्याला हसत असतात. कला म्हणते अरे हळू सावकाश. आता कला बिचारी लाजू लागते आणि लगेच ही नैना पण म्हणते अरे हा इथे. लगेच आता काजल म्हणते की तायडे काही खरं नाहीये तुझं. लगेच आता तितक्यात हशी मजाक बाजूला राहते. आता लगेच संगीता म्हणते चला आता आपण कलाच्या हातात एक एक शास्त्राची बांगडी भरूया. लगेच तोपर्यंत रजनी म्हणते हो चला चला. संगीता लगेच म्हणते हो येत आहे ना. तर सगळ्या जण इथं बसतात कलाच्या अवतीभोवती, कलाच्या आजूबाजूला. आणि तिच्या हातात प्रत्येक जण एक एक बांगडी भरत असतो, म्हणजे एक एक दोन बांगड्या घालत असतं. एकीकडून संगीता, एकीकडून सरोज. आणि सरोज म्हणते एका हाताशी माहेर आणि एका हाताशी सासर, दोघीकडचं पण प्रेम माझ्या कलेला भरभरून मिळू दे, असं आता संगीता बोलत असते. म्हणजे आता या सगळ्यावर सरोज म्हणते तीच इतकं भरभरून प्रेम करते सगळ्यांवर, त्यामुळे सगळ्यांची लाडकी येते. आता सरोज आणि संगीता दोघंही तिच्या हातात बांगड्या घालतात. त्यानंतर बाजूला होतात. लगेच आता तिथे रजनी येते कलाच्या हातात बांगड्या घालायला. रजनी दोघा हातात तिच्या बांगड्या घालून देते आणि सगळेजण खूप आनंदात असतात. रजनी आता तर तिची दृष्ट पण काढत असते छानपैकी. रजनी आता तिथून बाजूला सरकते. आता एकीकडे नैना आणि एकीकडे ही अनामिका बसतात आणि त्या दोघेही तिला बांगड्या घालून देतात कलाला. आणि कला खूप खुश असते. अनामिका पण आता बांगड्या घालता घालता नैनाकडे तिरप्या नजरेने बघते आणि नैना तिच्याकडे नाकामुरडत का असे ना बसतात. लगेच आता सगळ्यात शेवटी ही रोहिणी येते तिच्या हातात बांगडी घालून द्यायला कलाच्या हातात. कला आता रोहिणीकडे एकदम निरखून बघत असते आणि त्यामुळे रोहिणी आता मनोमन विचार करते की ही अशी का बघते माझ्याकडे, हिने नक्की काही सांगितलंय का अद्वैतला, ही कला ना वाट लावणार आहे माझी. असं आता रोहिणी तिच्याकडे बघून कलाकडे बघून मनोमन म्हणत असते. आणि मुद्दामून काय करते, कलाच्या हातात बांगडी घालत असताना जोरात ती बांगडी दाबते. म्हणजे कलाला दुखतं तिथे. कला लगेच हात मागे घेते आणि म्हणते आई गो. लगेच रोहिणी म्हणते ओ सॉरी चुकून झालं, चला बाकीच्या सगळ्या बांगड्या भरून घ्या. कलाच्या हाताला बिचारीला लागून जात आणि कलाला कळतं की रोहिणीने असं का केलं असावं. आणि आता सगळ्या बाकीच्या बांगड्या ती बाई तिला घालून देते, बांगड्यांवाली कलाला. आणि कला आता लगेच सगळ्यांकडे बघत असते. कलाला आवडतात तशा बांगड्या कला त्या बाईकडून भरून घेते, तो चुडा, आणि सगळ्यांना दाखवू लागते. आता थोड्याच वेळा म्हणजे रात्र भरपूर झालेली असते तो कार्यक्रम आटोपता. सो आता लगेच म्हणजे भरपूर वेळ झालेला असतो तरी आता रजनी जाताना लगेच संगीताला म्हणते की जाताना म्हणजे काय माहिती काय करते, बट म्हणते ती वहिनी बांगड्या भरायचा कार्यक्रम एकदम छान झाला आणि आमच्या अद्वैतची इथे यायची इच्छा सुद्धा पूर्ण झाली फायनली. आणि हे सगळं बघून मनोमन म्हणते की काहीही झालं तरी कलाची ही इच्छा पूर्ण व्हायला नको. ती खूप चिडचिड करत असते. सरोज म्हणते चला आम्ही सुद्धा निघतो आता. कला लवकर या आपल्या घरी, असं आता सरोज सांगते. सरोज सगळ्यांचा नमस्कार करते. आता कला म्हणते सरोज मॅडम ते आता कला काही बोलेल तितक्यात रोहिणी म्हणते चल सरोज वहिनी उशीर झालाय. बापरे, या वर्षी दिवाळी झाली तरी पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये. आपण पाऊस सुरू व्हायच्या आत घरी पोहोचूया ना. चला चला चला. आता कला नेमका सरोजला काहीतरी सांगणार असते पण ते रोहिणी तसं काही होऊ देत नाही आणि ते सगळे आता तिथून जातात. आता कला मनोमन म्हणते खरं तर एवढी संधी स्वतःहून चालून आलेली होती पण तरी मला चांदेकरशी बोलता आलं नाही. काय म्हणावं आता याला. अद्वैत बिचारा आता खाली मान घालून तसाच घरी परत येतो आणि तोंड त्याचं छोटं केलेलं असतं त्याने, कारण त्याला ना धड बोलता आलेलं असतं ना कलाचं ऐकता आलेलं असतं. अद्वैत आता तसाच येतो आणि आता अद्वैतला आतमध्ये येताना आबा त्याला बघून घेतात. ऑब्व्हियसली अद्वैतच्या अंगात साडी नसते पण तरी तो हसून घेतो आणि आबा बघून हसतात, इतके मोठ्याने हसतात. अद्वैत म्हणतो आबा तुम्ही हसताय काय, असं काय करताय, एकतर मला खरेकडे जायला. लगेच आबा म्हणतात अरे ती साडी बघितल्यानंतरूनच कळतंय की तू तिथे जाऊन काय केलंयस ते. अद्वैत तुला प्रेमाचं वेड लागलंय. अद्वैत म्हणतो आबा हो दुसरं काही ऑप्शन नव्हतं माझ्याकडे. आबा म्हणतात अरे बरं झालं ना, ठीक आहे ना, जाऊन आलास ना तू, असली गंमत जम्मत झाली पाहिजे, तेवढं चालतंच रे, झालंच पाहिजे असं. आता सगळे नाही म्हटले तरी पण चोरून तिकडे जायचं, भेटायचं आणि त्यासाठी असं काहीतरी वेगळं ध्यान घ्यायचं म्हणजे सोंग करायचं.
या आठवणी आयुष्यभर लक्षात राहतात, माहितीये तुला. अद्वैत म्हणतो हो खरंय आबा, थँक्यू सो मच. तुम्ही माझी सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टीम आहात. आलोच मी जरा हे आवरून येतो असं म्हणत अद्वैत लगेच आता आत जातो आणि ते म्हणजे ती साडी वगैरे ठेवायला. अद्वैत गेल्यानंतर लगेच आबा म्हणतात वेळ लागलाय माझ्या मुलाला. आता आबा खूप हसत असतात. मागोमाग आता लगेच थोड्या वेळात या घरातल्या बायका सुद्धा येतात. त्यांना बघून आबा म्हणतात या या या. कसा झाला कार्यक्रम? सरोज म्हणते कार्यक्रम खूप छान झाला आबा. नैना म्हणते हो ना, हो खरंच खूप छान झाला. आबा अद्वैत आला होता तिथे. मला सांगा काही गरज आहे का त्याला हे सगळं करायची? आबा म्हणतात मला सांगितलं होतं त्याने मला. ऐकलं मी, हसायला आलं मला खूपच. सरोज म्हणते किती आणि काय काय सांगणार आबा तुम्हाला? लगेच रजनी म्हणते खरंच आहे. आणि लगेच सरोज म्हणते की अहो सध्या त्याला कला आणि कला पलीकडे काहीच दिसत नाही. आबा म्हणतात असू दे ग, दिवस आहेत त्याचे, घर होते ना त्याला मजा. बरं उद्या मेहंदी आहे ना? रजनी म्हणते हो आबा, मी फोन केलेला आहे मेहंदीवारीला सकाळी, ती येईल उद्या वेळेवर. आता सगळेजण खूप खुश असतात आणि इकडे रोहिणी मात्र टेन्शन मध्ये असते. आता अद्वैत रूम मध्ये आलेला असतो आणि ती साडी वगैरे ठेवतो तो आता फायनली, आणि ती साडी बघतो निरखून आता जवळ. म्हणजे त्याला आठवतं सारखा तो मोमेंट जेव्हा ते दोघांनी एकमेकांना बघितलेलं असतं इथे घरी आल्यानंतर बांगड्या भरायच्या कार्यक्रमामध्ये, आणि ती त्याला मध्ये रूम मध्ये घेऊन जाते. ते दोघं एकमेकांना घेऊन गोल गोल काय फिरतात, एकमेकांना मिठी काय मारतात. कला त्याला म्हणालेली असते चांदेकर फायनली तू आलास. अद्वैत आता म्हणतो खरेला जे सांगायचं होतं ते सांगताच आलं नाही, पण निदान आमची भेट तरी झाली. आम्ही कडकडून मिठी मारली आणि नेहमीप्रमाणे एक छोटासा का होईना वाद सुद्धा झाला. अद्वैत खूप खुश असतो, आरशात बघतो आणि लाजत असतो. अद्वैत म्हणतो ही फिलिंग खरंच खूप ग्रेट आहे, अरे आय मिस यू असं तो म्हणत असतो. तर इकडे रोहिणी तिच्या रूम मध्ये असते आणि ती विचार करत असते की या कलाला नेमकं काय समजलं असेल आणि तिने अद्वैतला नक्की काय सांगितलं असेल. मला तर ही कळलंच पाहिजे, शोधायलाच पाहिजे मला ते. आता बिचारी रोहिणी तिचा गटाना होत असतो. तर दुसरीकडे आता इकडे सकाळी सगळे ब्रेकफास्ट करत असतात दुसऱ्या दिवशी, आणि आबा म्हणतात नाही ना अनामिका मला अजून थोडं वाट. आता अनामिका सगळ्यांना वाढत असते, सर्व करत असते. सो आता सगळेजण अगदी आनंदाने नाश्ता वगैरे करत असतात. आबा म्हणतात रजनी मेहंदीची तयारी कुठवर आली? लगेच रजनी म्हणते झालीच आबा सगळे. आम्ही काल त्या मेहंदीवाल्यांना कॉल केलेला होता, काल ना कॉल केला होता तसा, म्हणजे त्या बाईंना कॉल केला होता, त्या येतील संध्याकाळपर्यंत. आबा म्हणतात उत्तम. लगेच अद्वैत म्हणतो मग मेहंदीसाठी आपण खरे आणि फॅमिलीला बोलवणार आहोत की नाही? आता लगेच सगळे अद्वैतला हसू लागतात, इतके हसतात की सगळ्यांच्या पोटात दुखायला लागतं. अद्वैत म्हणतो अरे यात हसण्यासारखं काय, मी इन जनरल विचारलं. अद्वैत म्हणतो नाही, लगेच सरोज म्हणते नाही अजिबात नाही. अद्वैत म्हणतो अरे म्हणजे बघा ना, पण असं कसं, म्हणजे त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं होतं ना बांगड्यांच्या कार्यक्रमाला, मग आपण सुद्धा त्यांना इन्व्हाइट करायलाच हवं. लगेच आता आबा म्हणतात अरे लेका तिची मेहंदी तिच्या घरी होईल आणि तुझी मेहंदी आपल्या घरी होईल. अद्वैत म्हणतो अरे पण आपण एकत्र करू शकतो ना. लगेच रजनी म्हणते अरे असं काय करतोयस, तिला तिची मेहंदी तिच्या माहेरी एन्जॉय करू दे. अद्वैत म्हणतो ठीक आहे मग, मी जस्ट सजेस्ट केलं. आबा म्हणतात आणि तसं पण आता चुडा भरल्यावर नवऱ्या मुलीने लग्नाच्या आधी घराबाहेर पडायचं नसतं, माहितीये? अद्वैत म्हणतो अच्छा असं आहे का. लगेच आता सरोज म्हणते झाल्या का तुझ्या सगळ्या शंका विचारून? म्हणजे कार्यक्रम कसा करायचा आपल्याला ते ठरवता येईल ना. आबा आता लगेच म्हणतात बरोबर आहे. सगळे असू लागतात आता त्याला. आबा म्हणतात बरं मग अद्वैत मेहंदीच्या कार्यक्रमाला तुझी उपस्थिती हवी आहे. आता लगेच अद्वैत म्हणतो हो तो बायकांचा कार्यक्रम आहे आबा, त्यापेक्षा ऑफिसचं काम महत्वाचं आहे, मी तरी काय करणार तिथे, मी ऑफिसलाच जाईल. लगेच आता सरोज म्हणते वा रे वा, कालही आम्ही तुला तेच सांगितलेलं होतं, पुरुषांनी तिकडे यायचं नाही, तरी आलासच ना बायकोच्या मागे मागे तिथे बाईचा वेश घेऊन. सगळे अद्वैतला हसत असतात आणि सरोज पुढे म्हणते की आणि आज काय कला येणार नाही, तर ताव बघा कसं आणतोय हा. आता आबा म्हणतात चालणार नाही अद्वैत, आता ही जी कामं आहेत ना त्यातून सुट्टी घ्यायची आणि खूपच आवश्यक कामं असतील तर घरात जी काही ती ऑनलाईन मीटिंग करायची, ओके, पण तुझी उपस्थिती जरुरी आहे, कळलं? आता मेहंदी, हळद आणि लग्न ही 3 महत्वाचे दिवस आहेत, लक्षात ठेव. आणि मेहंदी आणि हळद झाली की लगेच त्याच्यानंतर तू तिला लगेच लगेच भेटायचं नाही अजिबात. म्हणजे मेहंदी आणि हळद झाली की त्याच्यानंतर लग्न होईपर्यंत तू तिला भेटायचं नाहीयेस, कळलं? ठीक आहे ना. सगळे जोरात हसू लागतात. सोहम पण हसत असतो आणि अद्वैत त्याला म्हणतो गप्पा हसू नकोस. तर दुसरीकडे आता इकडे खऱ्यांच्या घरी संगीता काहीतरी छान नाश्ता तयार करत असते आणि कलाला आवाज येत असते, कला येतोय का तुला माझा आवाज ऐकू? आता कला लगेच तिथे येते आणि म्हणते की आले ग बाई आले, बोल काय म्हणतेस. आता कला लगेच जाते आणि संगीताला मिठी मारते.
संगीता म्हणते हे बघ, हा नाश्ता काजूला आणि यांना नेऊन दे बरं, धर. कला आता लगेच संगीताला मिठी मारत असते आणि संगीता आपल्या हातातले त्या नाश्त्याच्या प्लेट्स तिला देते कलाला. कला आता जाऊ लागते तोपर्यंत लगेच संगीता तिला म्हणते आणि ऐक, आता मेहंदी हळद आणि लग्न होईपर्यंत अद्वैत रावांना भेटता येणार नाहीये. सगळ्या रीतीभाती पाळायच्या, कळलं का? अवखळपणा नको, समजतंय ना तुला मी काय म्हणते ते? तेव्हा कला म्हणते हो ग बाई. आता लगेच संगीता तिला मिठी मारते कलाला आणि म्हणते माझं गुणाचं बाळते, माझं लेकरू, जा. आता असं म्हणत कलाला ती पाठवते नाश्ता घेऊन. तर कला नाश्ता घेऊन जाते लगेच हॉलमध्ये त्या दोघांना नाश्ता द्यायला. तर दुसरीकडे इथे हे सगळे नाश्ता करत असताना चांदेकरांच्या घरी, आणि म्हणजे हे नाश्ता करत असतात खाली, आणि वरून हे आता त्यांचं जे पहिले चर्चा चाललेली असते ना, ती रोहिणी आणि राहुल निरखून बघत असतात की ते काय बोलतायत वगैरे. सो किंवाचं त्यांचं बोलणं बघून झाल्यानंतर आता रोहिणी म्हणते वाह, हे अगदी मस्त झालं राहुल, बघतोयस ना, म्हणजे त्या कलाने काही ऐकलं असेल किंवा नसेल तरीही ती अद्वैत पर्यंत पोहोचूच शकत नाही. राहुल म्हणतो ममा, अगं आपलं आपलं नशीब सध्या आपल्याच सोबत आहे. रोहिणी म्हणते करेक्ट, मी एक काम करते, मी तिकडे जाऊन त्या कलाने काय ऐकलंय काय नाही हे जाणून घ्यायचा प्रयत्न करते. आणि हो, पण तोपर्यंत अद्वैत आणि कला दोघांनाही फोन पासून दूर ठेवायचं. काय? हो ना, तू एक काम कर, नाही तर मी तिकडे जातेच आहे, तू इकडे अद्वैतवर लक्ष ठेव. राहुल म्हणतो डन. चला, राहुल आता त्याच्या तंत्रीत असतो आणि इकडे ही पण रोहिणी पण. तर आता दुसरीकडे दुपारची वेळ असते आणि कला आता इकडे तिच्या घरी माहेरी काहीतरी मेहंदीची तयारी करत असते, छान ताट सजवत असते. आणि लगेच संगीता म्हणते हे बघ कला, हे आणलेलं आहे, अजून काही लागलं तर नक्की सांग, ओके? कला म्हणते हो थँक्यू. लगेच तिथे रोहिणी येते आणि दरवाजावर नॉक करत. रोहिणी म्हणते येऊ का? लगेच आता त्या दोघी बघतात दरवाजाकडे. संगीता म्हणते अहो या की, या बसा. आता लगेच कला उठते आणि तिच्याकडे बघू लागते रोहिणीकडे. लगेच संगीता म्हणते बसा, काय घेणार, चहा की कॉफी? लगेच रोहिणी म्हणते की कॉफी चालेल. लगेच संगीता म्हणते बरं बसा, मी आणते हा लगेच. आता असं म्हणत लगेच संगीता किचन मध्ये जाते आणि कला म्हणते बसा ना मॅडम. तेव्हा लगेच रोहिणी म्हणते नाही नको, मला जरा तुझ्याशी बोलायचंय, काही गोष्टी क्लिअर करायच्या. तेव्हा लगेच कला म्हणते बोला ना रोहिणी मॅडम, काय झालं? तेव्हा रोहिणी म्हणते इथे नको, उगाच इथे कोणी ऐकलं तर अर्थाचा अनर्थ होतो ना, तुझ्या रूम मध्ये जाऊयात आपण. लगेच कला म्हणते असं काय आहे जे आपण इथे बोलू शकणार नाहीये? आता यावर रोहिणी म्हणते की सांगते ना, चल आधी. आता त्या दोघंही कलाच्या बेडरूम मध्ये जातात. कला तिला बसायला सांगते रोहिणी आता बसते आणि कलाला म्हणते की कशी चालली आहे लग्नाची तयारी? कला म्हणते चांगली चालली आहे एकदम. रोहिणी मॅडम तुम्हाला मला काहीतरी विचारायचं होतं ना? तेव्हा रोहिणी म्हणते नाही तसं काही विचारायचं नव्हतं, असंच मनात काहीतरी आलं म्हणून बोलायला आले. कला, आता चांदेकरांच्या घरी हक्काची सून येणार आहे. म्हणजे हक्क तसा आधीही होतात, पण आता कसं तुझ्या गृहप्रवेशाला सगळ्यांचे चेहरे हसरे असतील. आणि मला असं म्हणायचं होतं की घरात नव्याने येताना जुने गैरसमज मनात नको. कला म्हणते गैरसमज म्हणजे नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही रोहिणी मॅडम? आता लगेच रोहिणी म्हणते अगं म्हणजे बघ ना, आपण बघतोय त्याचा अर्थ वेगळाच घेतो. म्हणजे आता परवा नाही का तू आम्हाला बघितलंस आणि त्यानंतर आपलं बोलणंच झालं नाही, तर आहे ना तू तुझ्या मनात चुकीचे विचार ठेवू नकोस. कला आता मनोमन म्हणते मला जे काही ऐकलंय, जो काही संशय आलाय त्याबद्दल यांचा, म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर त्या दिवशी मी काय ऐकलं किंवा मी जे काही ऐकलंय, जो काही मला संशय आलाय तो त्याच्याबद्दल यांच्या पुढ्यात मी सांगता कामा नये. लग्न कर असताना आणि आम्ही दोघं या एका खोलीत असताना हे सगळं नकोच. सगळ्यात आधी खऱ्या खोट्याची शहानिशा करायला हवी की नेमकं काय चाललंय, याचे पुरावे गोळा करायला हवे, हे चांदेकरला सांगायला हवं आणि मगच हे प्रकरण पुढे आणायला हवं. नाहीतर मला स्वतःला हे सगळं करता करता खूप वेळ लागेल, या विचारात कला असते. आणि तेवढ्यात रोहिणी आता तिला हलवते आणि म्हणते कला काही विचारात आहेस का? तेव्हा कला म्हणते नाही काही नाही. अगं मग लक्ष कुठे आहे तुझं, असं रोहिणी म्हणते. तेव्हा कला सांगते की नाही काही नाही. अहो त्या दिवशी मी तुम्हाला आणि राहुलला एकत्र पाहिलं तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं. खरं तर कुठेतरी काहीतरी चुकतंय असं वाटलं. लगेच रोहिणी म्हणते काय चुकीचं वाटलं तुला? कला म्हणते हेच की राहुलचा तुम्हालाही खूप प्रचंड राग येतो. तो जे काही वागलाय, त्याने ज्या काही गोष्टी केल्याय त्यामुळे तुम्हालाही ते नाही आवडणार किंवा आवडत. पण तरी सुद्धा तुम्ही एकत्र काय करत होतात? तेव्हा रोहिणी म्हणते पण तू गैरसमज का करून घेते? यावर कला म्हणते रोहिणी मॅडम मी कुठलाही गैरसमज करून घेतलेला नाहीये. हे बघा, एखाद्या आईने आपल्या मुलाला कितीही मारलं, कितीही शिक्षा केली, कितीही ओरडलं, रागवलं, तरी सुद्धा राहुलवर लागलेले जे काही डाग आहेत त्याने तुम्हालाही फरक पडलाच असेल. आणि मला माहितीये की तुम्ही त्याला त्या वकिलाच्या सहाय्याने ते डाग कसे पुसून टाकता येतील याचाच प्रयत्न करत असाल, हो ना? म्हणजे कुठलीही आई असती तर तिने हेच केलं असतं. आता लगेच हे ऐकताच रोहिणी मनोमन म्हणते की थँक गॉड, म्हणजे आम्ही जे प्रॉपर्टी संदर्भात जे काही करतोय ते हिच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. लगेच कला आता रोहिणीला म्हणते रोहिणी मॅडम अहो कसला
कोणाचा विचार करताय? आता लगेच रोहिणी म्हणते, अगं राहुलचाच. म्हणजे बघ ना, त्याला सुधरवायला हवं. पण काय करू ग मी? म्हणजे बघ ना, एखाद्या माणसावर जर गुन्हेगारीचा ठप्पा लागला ना, तर तो पुन्हा पुन्हा त्याच मार्गाला जातो ना. म्हणून मला असं वाटलं होतं की तेवढ्यात कला म्हणते, नाही बरोबर आहे तुमचं, पण फार सूट देऊ नका त्याला. तुमचा वाचक असेल तरच तो या सगळ्या गोष्टी पुन्हा करणार नाही. यावर रोहिणी म्हणते, अगदी बरोबर आहे तुझं, थँक्यू. कला म्हणते, हो कशासाठी रोहिणी मॅडम? रोहिणी म्हणते, तू तुझ्या मनात गैरसमज ठेवला नाहीयेस ना, त्यासाठी. बरं चल येते मी, असं म्हणत आता रोहिणी तिथून निघू लागते. तितक्यात आता तिथे संगीता तिला कॉफी घेऊन येते. संगीता म्हणते, आहे का आता? तुम्ही इथे आहात हो? होय, मी तुम्हाला बाहेर शोधत होते दोघींना. ही घ्या, आणि ही कॉफी आणली आहे तुमच्यासाठी, घ्या कॉफी घ्या. आणि मी काय म्हणते, एवढ्या घाईघाईत जायची काय गरज आहे तुम्हाला? इथेच बसा, इथेच मेहंदी काढा आणि जावा. लगेच रोहिणी म्हणते, नाही नाही मिसेस खरे, अहो तिकडे सुद्धा मेहंदीची तयारी चालू आहे ना, उगाच सगळे मला घरात शोधतील. येते हा मी, नंतर कॉफी पिते कधीतरी, असं म्हणत रोहिणी लगेच तिथून सटकते कशी तरी. आता कला बघतच राहते तिच्याकडे, पण कलाला संशय आलेला असतो. तेवढ्यात संगीता म्हणते, कले हे एवढं ठेवा तिकडे आठवणीने, चल चल आवर आता. कला म्हणते, बरं ठीक आहे. आता कलाचा संशय आणखीन बळावलेला असतो. म्हणजे आतापर्यंत तर ठीक आहे ती लाईटली घेत असेल, पण मला असं वाटतं की आता रोहिणीचा एवढा सफाया देणं बघून तिला अजून काहीतरी डाऊट आलेला असावा. कला आता मनोमन म्हणते की या सगळ्याचा एकदाचा हिशोब घेतलाच पाहिजे, म्हणजे पुराव्यानिशी तपास केलाच पाहिजे. सॉरी, आणि या नक्कीच अंदाज घ्यायला आलेल्या होत्या, पण मी माझ्या हाताला काही लागलंय हे यांना सांगितलं नाही, हे योग्यच केलं, असं म्हणत कला आता सुटकेचा श्वास टाकत असते. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की अद्वैतच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि अद्वैतच्या हातावर मेहंदी आर्टिस्ट मेहंदी काढत असते. आबा म्हणतात, तुमच्या बायकोवर तुमचं खूप प्रेम आहे ना साहेब, मग आता एक उखाणा होऊन जाऊ देत. आता अद्वैत उखाणा घेऊ लागतो काहीतरी, तुम्ही मान्य केला लग्न करण्याचा आमचा हट्ट, खरेचा आणि माझं नातं आता 7 जन्मासाठी राहील, कलेचं आणि माझं नातं अतूट घट्ट, असं काहीतरी नाव घेतो. तर दुसरीकडे कलाच्या पण घरी मेहंदीचा कार्यक्रम चाललेला असतो आणि तिला सुद्धा सगळे उखाणा घ्यायसाठी आग्रह करत असतात. कला आता तिला हवी तशी मेहंदी काढून घेत असते मेहंदी आर्टिस्ट कडून तिच्या घरी असताना, आणि कला आता ती उखाणा घेते. म्हणजे अद्वैत तिकडे घेतो आणि इकडे कला उखाणा घेत असते. कला म्हणते, गळ्यात मंगळसूत्र, हातावर मेहंदी, ही सौभाग्याची खूण असते, सॉरी ही सौभाग्याची खूण, चांदेकरांचं माप ओलांडून मी होणार त्यांची सून. आता ते दोघं जण असं नाव घेत येतात आपल्या आपल्या घरी आणि सगळेजण त्यांना चिअर करत असतात की वा वा क्या बात आहे क्या बात आहे असं. आणि दुसरीकडे कला तिच्या हळदीच्या वेळेस किचन मधून काहीतरी लिहित असते आणि ती काहीतरी लिहित असताना लगेच तिला म्हणजे संगीता तिकडून मागून आवाज येते. ती म्हणते, कले आता नक्की ती काय लिहित असते माहितीये का? अद्वैत पर्यंतच काहीतरी चिठ्ठी पोहोचवणार असते असं मला वाटतं. सो लगेच संगीता तिला आवाज येते आणि म्हणते, कले काय ग, काय करतेस तू इथे? तर कला बिचकते, पण मग आता संगीताला कळेल का की ती चिठ्ठी काय आहे किंवा कला कशापासून एवढं शोध घेते, कोणत्या गोष्टीचा शोध घेते हे संगीताला कळेल का? हा खूप मोठा सस्पेन्स आहे आणि खूप मोठा प्रश्न. तेव्हा तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबरीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबरीने आता वेळ झाली आहे कमेंट सेक्शन कडे वळण्याची, ज्यातून पहिली कमेंट आपल्याला आलेली आहे शुभांगी बडेकर यांची. त्या म्हणतात, ताई तुम्ही खूप छान सांगता, आजचा भाग भारी आहे. अद्वैत कलावर खूप प्रेम करतोय आणि कला अद्वैतची जोडी छान आहे. हो खरंच मला पण. आणि हो आनंद केसवानी त्यांनी खूप छान अशी कमेंट केलेली आहे, मोठी कमेंट केलेली आहे. ते म्हणतात की फिलिंग हॅपी टू रिसीव्ह कॉम्प्लिमेंट्स फ्रॉम नाती मराठी फॉर लाईक्स अँड हाईप्स. ओके, थँक्स टू युअर प्रेझेंटेशन स्टाईल अँड ऑसम नरेटिव्स मॅडम स्टोरी टेलर अँड युअर टीम. ते मला मॅडम स्टोरी टेलर म्हणतात. ओके, सो त्यांना माझं प्रेझेंटेशन आवडतं आणि नरेटिव्स आवडतात म्हणून ते त्यासाठी त्यांची दिलगिरी व्यक्त करताय. त्यानंतर त्यांनी विचारलंय की रोहिणी आत्या और अनामिका को जेल की बांगडी म्हणजेच हतकडी कब बांधी जाएगी, आय विल डिस्ट्रीब्यूट स्वीट्स. ओके, ते काय म्हणतात त्याला, ते मिठाई वाटणारे असं म्हणतात. ऍक्च्युली मी पण वाटणारे, कारण मी पण खूप डेस्परेट झाली नेहमी तेच सांगून की त्यांचं नवीन हे कारस्थान आहे, नवीन ते कारस्थान आहे. लगेच आता पुढे ते म्हणतात राहुल आणि नैनाचा हनीमून जेलमध्ये झाला पाहिजे आणि म्हणजे इतने कारस्थानों का गिफ्ट तो बनता है. ओके ट्रू, लवकर निकाल लावा या रोहिणी गँगचा प्लीज, आम्ही सगळे थकलो. अहो तुम्ही काय, मी स्वतः सांगून थकले. बट ठीक आहे आता लेट्स सी, कारण त्यांचा निकाल लवकर लागला तर मालिकेत मजा काय राहणार आहे अद्वैत आणि कलाची लव्ह स्टोरी सोडली तर. आता नंतर आहेत हर्षदा उमा सारे. त्या म्हणतात, आज दिनकर राव बोललात तर ऐकायला खूप बरं वाटलं. ऍक्च्युली कालच्या भागामध्ये ना मी दिनकरला अरे तुरे न करता मान दिला. ऍक्च्युली हर्षदा मॅम तुमची आधी कमेंट मी वाचलेली होती, तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की आबांना अहोकाऊ करतात, मग दिनकरला अरे तुरे कशासाठी, तो पण मोठा आहे, आय मीन ते पण मोठे. सो दॅट्स वाय मी ते लक्षात ठेवलं होतं. कदाचित मी कमेंट सेक्शन मध्ये नाव
वाचत असताना तुमचं नाव घेतलं नसावं, बट माझ्या होतं लक्षात. सो मी ते फॉलो केलं कालच्या व्हिडिओमध्ये आणि फायनली तुम्ही ते नोटीस केलं, ते अगदी विलक्षण कौतुकास्पद आहे. सो थँक्यू सो मच, तुम्ही माझी एक चूक सुधरवलीत. त्यानंतर आहेत वैभव कुष्टे. ते म्हणतात आजच्या भागात खूपच मजा आली. ओके, हो ते तर काही नाही, आजचा भाग बघा, आजचा भाग जास्त मस्त आहे. नंतर आहेत सचिन कलाने, ते पण तेच म्हणतायत. अंजली खरात आहेत, त्यांना पण अद्वैत कलाची जोडी आवडते. त्यांचं म्हणणं आहे मला खरं तर रजनीताईंचं खूप वाईट वाटतं. तिचं हे असं जगणं मला असह्य होतं, खूप रडायला येतं. सरोजताईचा नवरा जवळ नसला तरी ती खूप हुशार आहे. असा मुलगा, म्हणजे हुशार असा मुलगा अद्वैत त्यांच्याकडे आहे. शिवाय त्या ऑफिसमध्ये असल्याने वेळ टेन्शन निघून जातं. पण रजनीताईंचं काय, कुठल्याही बाजूने सुख नाही, स्वतः दुःख अनुभवल्याशिवाय दुसऱ्याचं दुःख कळत नाही, तसं काहीसं झालंय माझं. अच्छा, मी तुमचं दुःख समजू शकते कदाचित, म्हणजे तुम्ही जर रजनीच्या भावना समजताय मग कदाचित तुमचंही तसंच असावं, त्यासाठी आय एम सॉरी. बट खरंच ट्रूली म्हणजे मला असं वाटतं की काही प्रेक्षक असेही असतात की जे फक्त मालिका बघत नाही, मालिका जगतात. किंवा काही एखादी पात्र आपल्या थोड्या जरी आयुष्याच्या जळणघळणीमध्ये सारखं सापडलं तर त्याशी रिलेट करू लागतात आणि त्याचं कदाचित ज्वलंत उदाहरण तुम्ही असाल. त्यामुळे मी तुमचं दुःख समजू शकते. सो आय एम सॉरी. त्यानंतर आहेत विजया काटे. त्या म्हणतात चैनीच्या गोष्टी लक्षात येताच मलाही डोळे भरून आले. मी ही सुनेला एंगेजमेंटला चैन दिली, ती काय वापरण्यात आली नाही. बांगड्याच भारी होत्या. बांगड्यांचा कार्यक्रम भारीच होता. मला आठवलं सलमान खानने अशी खोडी केली होती, दीदी तेरा देवर दिवाना असं. ओके, कुठला मूवी येतो हा मापके, कोणत्या मूवी मधला सीन आठवतोय विजया मॅमना, आणि त्यांना ते गीत आठवलं. सो कालचा भाग त्यांना आवडला. दीदीच्या आवाजात हसू खूप ओके, हा दीदी हसत खूप सांगते म्हणे. ओके, लय भारी खानदेश नाशिक. ओके, भावना सांगू शकत नाही. ओके, तुम्ही कुठले आहात मला जरा सांगाल का? ऍक्च्युली माझं जळणघळण एवढ्याच भागात असतं, नाशिक आणि तिकडे. सो त्यानंतर आहेत पुष्पा बागड. त्यांना कालचा भाग खूप आवडला असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर आहेत सुनंदा क्षीरसागर, त्यांना पण कालचा भाग खूप आवडला आणि त्यांनी तर 2 कमेंट्स केले आहेत. त्यानंतर आहेत संध्या साळवे, जय सूर्यदेव. ओके, कला अद्वैतची जोडी छान आहे. येस, खरंच प्रत्येक मुलीला असं वाटत असेल की तिला अद्वैत सारखा जोडीदार मिळावा आणि कदाचित प्रत्येक मुलालाही वाटत असेल कलासारखी जोडी मिळावी. म्हणजे माझे आयडियल आहेत ते. एक ते ठरलं तर मग मधले सायली अर्जुन आणि हे लक्ष्मीच्या पावलांमधले कला अद्वैत. आणखीन एक मालिका होती ठिपक्यांची रांगोळी, त्यामध्ये मला ते कपल एवढं आवडायचं की कदाचित मला असं वाटायचं की मी जर अशी असते तर माझंही असंच झालं असतं. त्यानंतर आहेत सुशीला मस्के, त्यांना पण जोडी आवडते असं त्या म्हणतायत आणि बघा ना किती रमलेत ते एकमेकांमध्ये असं त्यांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, तुमच्या या भरभरून मिळालेल्या प्रेमाला खरंच थँक्यू. ऍक्च्युली सकाळी हे सगळं मी रिव्ह्यूज द्यायला बसते, व्हिडिओज रेकॉर्ड करायला बसते. सो सकाळी भूक खूप जोरात लागते. पण हल्ली ना माझं पोट तर तुमच्या कमेंट सेक्शन मधल्या कमेंट्स वाचूनच भरायला लागलेलं आहे. त्यामुळे तुमचं असं भरगतचं प्रेम राहू देत चला, म्हणजे माझी तब्येत सुधारायला फार वेळ लागणार नाही. आणि हो, नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ सुद्धा कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग मित्रांनो, इथेच मी माझ्या वाणीला पूर्णविराम देत थांबते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.